अच्छा ठीक आहे, हरकत नाही. ए बिंदू, आले फॅन. होय. पंखा अहो तो टेबल फॅन फिरवा ना इकडे. ए नाही नाही, राहू दे, काही गरज नाही अगं. इट्स ओके प्रमिला ताई. काय मला खूप उकडतं जरा, आणि मला वाटलंच तुमच्याकडे काही एसी वगैरे नसेल, म्हणून मी बिंदूला म्हटलं की आपल्याबरोबर हा एक पोर्टेबल फॅन राहू दे. हा ते एवढं इथे गरमी होत नाही. जुनं घर आहे ना, तर भिंती जाड आहेत. नाही नाही, प्लीज डोंट टेक इट अदरवाईज. मला तसं म्हणायचं नव्हतं. माझी मेनोपॉझल फेज चालू आहे, त्यामुळे काय हॉट फ्लॅशेस येतात, खूप असह्य होतं, आणि सतत एसीत असतो ना, त्यामुळे जाणवत नाही, पण बाहेर पडलं की असं जाणवतं. आणि मुलाकडचे येणार म्हणून एका रात्रीत थोडीच कोणी एसी बसून घेणार. काय आहे ना, त्या एसीबीसीच्या सवयी फार लवकर लागतात. काय करणार ना. नाही पण उकाडा पण वाढलाय ना आता, फारसा पाऊस नाहीये तर. हो हो. थंडगार पाणी आणते मी. ए मला नको हं, पाणी. बाहेरचं पाणी पित नाही. नाही घरातलंच आहे. नाही नाही, घरातलं म्हणजे माझ्या घरातलं पाणी पिते, असं बाहेरचं पाणी नाही पित मी. पण पाणी तर बाहेरूनच घरात येतं ना. अनु नाही बरोबर आहे, पण मी कसं ते ब्लॅक वॉटर पिते अगं. ब्लॅक वॉटर म्हणजे काळं पाणी. नाही, सच अ सेन्स ऑफ ह्युमर. त्याच्या पीएच लेवल्स ना वेगळ्या पद्धतीने, अल्कलाईन वॉटर म्हणतो ना आपण, त्यातलंच वेगळ्या पद्धतीचं. काय नाही, मोठ्या लोकांची चोचले येते, लक्ष नको देऊ. हो, आणि ते ब्लॅक वॉटर किती महाग असतं माहितीये का. हो का. आम्ही तर कुठलंही पाणी पितो, म्हणजे मी काय सतत बाहेर असतो ना, त्यामुळं. हो नाही, पण मला ना जरा तब्येत जपावी लागते हो. नाही बरोबर आहे, पण काय आहे, सवय पाहिजे ना कुठलंही पाणी प्यायची, म्हणजे आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते, असे छोटे मोठे आजार होत नाहीत. तुम्हाला सांगतो, बेस्ट सारखं वाहन नाही बरं का. हा नाही, तर तुम्हाला आठवतं की नाही मला माहित नाहीये, पण 1993 ला बॉम्बस्फोट झाला होता बघा. तेव्हा आपली ही मुंबईची बेस्ट आहे ना, युद्धावर गेलेल्या सैनिकासारखी रडली बरं का. हा, कुठं तिकीट बिकीट कुणाला विचारलं नाही, काही नाही. रस्त्यावर माणूस दिसला की बसमध्ये बसवायचं, आणि आमची सुसाट निघाली बेस्ट. 2005 ला पूर आलेला, तेव्हा कित्येक माणसांनी आमच्या बसमध्ये 2-2 रात्री काढलेल्या. काय आम्ही फक्त नोकरी नाही करतो, आमच्यामुळे मुंबई चालू असते. आता हे चाकरमानी, शाळेतले पोरं, बायका आमच्यामुळे सेफ आहेत ना. काय ना, मुंबईची लाईफलाईन आहे बेस्ट म्हणजे, आणि त्याचा मला खूप अभिमान आहे बघा. खरंच कौतुक आहे तुमचं. नाही नाही, भावना महत्वाच्या आहेतच हो, पण कसं आहे, जेव्हा आपल्याला घर सांभाळायचं असतं, चालवायचं असतं, तेव्हा भावना धावून नाही ना येत. त्याच्यासाठी पैसाच महत्वाचा असतो, हो की नाही. आणि हे आजकाल तुमच्या बीएसटी मध्ये संप बिंप पण खूप होता तो, तेव्हा कसं मॅनेज करता. होतं मॅनेज, करतो आता एवढी वर्ष. नाही बरोबरच आहे, आणि जोडीला असा साथीदार असल्यावर काही विचार. अच्छा, म्हणून परमिला ताई, तुम्ही तो केटरिंगचा व्यवसाय सुरू केलाय, घराला थोडा हातभार लागावं म्हणून. चांगला, आय एम सो प्राऊड ऑफ यू. एखादी स्त्री जेव्हा स्वतःहून एखादा बिझनेस सुरू करते ना, मला अत्यंत आनंद होतो. आय एम सो प्राऊड ऑफ यू. पण तुमचंही कष्टाचंच काम आहे हो. म्हणजे आता समोरच्याला छान छान जेवण करून खाऊ घालायचं, म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत राबावंच लागतं, आणि त्यातून परत रिटर्न्स काय. कुणाला स्वयंपाक आवडला नाही, वेळेत पोहोचला नाही, काही मिठाचा खडा जास्त झाला, तर लोक शिव्या शापच देणार. म्हणजे पुन्हा आपल्या कष्टाचं तेवढं चीजच होत नाही.
माझ्या हातचं ना खूप जण खातात आणि त्यांचं पोट भरतं आणि खूप समाधानही मिळतं. आता आपण काय मशीन नाही ना, माणसं आहेत आपण, आपल्याला भावना असतात. मग आपल्या आवडीचं काम असेल ना तर या भावना त्या कामात उतरतात आणि काम अजून चांगलं होतं. आणि खरं सांगू का, स्वामींची कृपा आहे हो आमच्यावर, ते आहेत पाठीशी, त्यामुळे कधी काय कमी नाही पडत. बाई, स्वामींची कृपा आयुष्यभर राहू दे तुमच्यावर. पण खरं सांगू का, शेवटी इतके खर्च आहेतच हो आपल्याला. आताच बघा ना, लग्नाचा एवढा खर्च केलात, त्यानंतर तुम्हाला हार्ट अटॅक, हॉस्पिटलचा खर्च झाला असेल. खर्च काय सांगून येतात का? तेव्हा कसं मॅनेज करता? आहे की नाही आकाश? तुमच्याकडे मायक्रोवेव्ह आहे का? नाही. मी सांगू का तुम्हाला, खरं तर घेऊन टाका एखादा. या तुमच्या केटरिंग साठी इतका उत्तम आहे ना, आणि तुमचे कष्टही कमी होतील. खरंच. या मुली ऑफिस मध्ये गेल्या, लग्न करून आमच्याकडे आली, शाळेत गेली, काय करणार? 2-4 माणसं ठेवा जोडीला, काय जरा मदत होते हो. आणि त्यात तुमची तब्येत अशी आता 19-20 आहे. मार्केटमध्ये तुम्हीच जाऊन ती भाजी बिजी सगळं आणता का? सगळं काय प्रमिला ताई, अहो आत्ता हार्ट अटॅक येऊन गेला ना तुम्हाला. तेजस्विनी, पमाताई, जेवायला काय केलंय आज? आम्ही घरात आल्यापासून आहे ना, असला मस्त घमघमाट सुटलाय ना स्वयंपाकाचा, मन अगदी चाळवून गेलंय माझं.